What the hell? Hey you, what are you doing? Are you blind? एवढी मोठी कार दिसत नाही का तुला? हट इथून, सरक. मॅडम, यो प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे. What do you mean, huh? What do you mean? म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आमच्या धाकलीला उडवलंच की नाही, त्यावरनं तुझं डोळं फुटलेत की काय हे बघायला पाहिजे. धाकली? Who is धाकली? धाकली, आमची शेळी, जिला तुम्ही चिरडलंच की नाही ती. Hey you, stay in your limits, okay? तुला माहिती तरी का मी कोण आहे? ए, मला जाणून बी घ्यायचं नाही तू कोण आहेस. खरं एक गोष्ट कळली, तू माणूस तर नक्कीच नाहीस. माणूस असतीस तर निष्पाप जीवावरनं गाडी घातली नसतीस. तुमच्या परिस्थिती जनावर बरी. Oh, so you're a pet lover? Pet lover आहे ही. जर ॲनिमल्स बद्दल एवढंच प्रेम आहे तर जिथे नॉनव्हेज सर्व होतं तिथे जाऊन का नाही बोलत? हॉटेल समोर जाऊन तुझा तो धरणा का नाही धरत? Oh please save animals, animals the वाचवा. I love them nonsense. ए चिवचिवाट, लय उडू नको. गावात नवीन आहेस म्हणून नीट सांगायलोय. उगाच वाकड्यात जायचं काम नाही. लक्षात ठेवायचं, आमच्या गावात आलायचा. पाहुणी आहेस म्हणून नीट ऐकून घेतोय. तर आता तोंडाला कुलूप लावायचं आणि मुक्या जनावरांबद्दल एक शब्द बी बोलायचा नाही. आम्ही आमच्या जनावरांना पोटच्या पोरावानी सांभाळतो. ओ जस्ट शट अप, ओके? काय हवे तुला? पैसे ना? पैसेच हवे असणार. कारण की आमच्यासारखे रिच पीपल दिसले नाही की तुझ्यासारखे बेगर्स लाईनीत जमा होतात. आता मी ते पैसे फेकीन ते उचलायचे आणि इथून गेट लॉस व्हायचं, कळलं? ए, पैशाचं मास कुणाला दाखवतेस ग? एवढी स्टेट वाय चालली आहे तुझी की तुमच्यासारखे लोक ना डोसक्यातच जातात माझ्या. आणि काय बोललीस मला तू? मी गावछाप? होय, हाय मी गावछाप. आम्ही या गावातली माणसं आहे. आमचं बोलणं, राहणं, वागणं या सगळ्या गावामुळे आहे. इथली नदी नालं, आडवीर, पानं फुलं, माणसं, जनावरं या सगळ्यांनी मला कसं जगायचं हे शिकवलंय. ही कोल्हापूरची माती आहे. या दक्षिण काशीवर अंबाबाईनं कृपा केली. पहिल्याच्या शड्डूचा आवाज गावभर घुमतोय आणि सोबतीला नानाकाला भरतात. इथली माणसं रांगडी आणि तिखट असली ना तर बी आमच्या शेतांमध्ये गुळ पिकतोय. पन्हाळ्याच्या कडक अपारी पराक्रम गाजवत्यात आणि पंचगंगा आमसनी मायेनं पोचत्या. किती नामवंत कीर्तिवंत या मातीत घडले. आमच्या शाहूरायानं इथल्या लहान थोराला बळ दिलं. लई मोठं नशीब लागतंय कोल्हापुरात जन्माला यायला. जय भवानी. त्यामुळे जर ह्या गावची छाप माझ्यावर असेल तर तुझं गावछाप म्हणणं मी गर्वानं मिरवतोय. आमचा विषय लय खोलाय चिमणे. हे तुमच्यासारख्या शहरी डुगडुगल्या पाहुण्याची नाही कळायचं. तुला उठला फोड, तुला कायदासनी का मारलंस ग माझ्या धाकलीला? बोल. मावशी, मावशी लागलं नाही ना? नाही ग. ही पैशांची घमंडच तुम्हाला माणसासारखं वागू देत नाही. तुला सोडणार नाही मी. तुला सोडणार नाही. Where's my phone? Hey, not my car! My car! Don't do this to my car! काय चाललंय इथे? गावात आलेल्या माणसांचं असं स्वागत करता तुम्ही शेण फेकून? नाही, बरोबर आहे. सिव्हिक सेन्स हा शिक्षणाशिवाय येत नाही आणि शिक्षणाचा सगळा उजेडच पडलाय. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. चूक माझी नाही, हिची आहे. तुम्ही मला काय बोलताय सा? वरनं मारलं साबी? एक मिनिट. मैत्रीण आहे ती माझी आणि वर काही असलं तर ही पद्धत झाली का वागायची?
माफी मागायची आत्ता लगेच, आता जाऊ देणार नाही इथून. कोणी मारलं रे? कोणी मारलं कमळीला? सर का बाजूला. तुझी हिंमत कशी झाली कमळीला हात लावायची? मारायला. एक मिनिट. मारलं हे खरंय, पण चूक तुमच्या या कमळीची आहे. तिने आधी हिच्या अंगावर हात उचलला आणि नंतर शेण फेकलं. बघा, दिसतंय ना? काय सांगू, हिने नाही केलंय. हे काय नाही, तू आमच्या गावच्या लेकीचा अपमान केलायस. तुला तर आता जिद्दच सोडत नाही. मारायला. तात्या, नाना, आबा, अहो काय चाललंय? बाळा दादा, अहो एवढं काहीच झालेलं नाही, नुसता गैरसमज झालाय सांगायलोय ना. अहो आपलं सणवार जवळ आलंय, कशाला लढतऱ्या करताय? चला जावा. मावशे, मी सोडतो तुला, चल. ऍक्च्युली ती गावछाप माझं ऐकून घे. तिने Shut up. काही ऐकायचं नाहीये मला. रेश, रेश ऐक तर. रेश ऐकून तर घे. रेश. कुर्णे, आम्हाला आमच्या 5 स्टार रिसॉर्टसाठी 100 एकर जमीन लागणार आहे. आमचे फॉरेनचे इन्व्हेस्टर्स आमच्याबरोबर पार्टनरशिप करतात. सो हा प्रोजेक्ट इमिजिएट बेसिसवर सुरू करायचा आहे. सो कामाला लागा. काही अडचण आहे का? नाही नाही, अडचण कसली त्यात? कुर्णे, आणखी एक गोष्ट. आपल्याला कोणाची जागा बळकावून धमकावून नकोय. ज्यांना कोणाला स्वखुशीने जागा विकायच्या आहेत त्यांच्याशी आपण मार्केट प्राइस प्रमाणे व्यवहार करू. हे लक्षात राहू द्या. तुम्ही काळजी सोडा हो. 2 दिवसातच तुमच्यासाठी 1 नंबरची जमीन बघतो. जिबेला पक्का आहे योग कुर्णे. चला. ये. अनु बेबी, हे सगळं काय आहे? हा, किती घाण वास येतोय. अनिका, अगं काय झालं? तू कुठे पडलीस का? तुम्ही सगळ्या होतात कुठे इतका वेळ? अनिकाच्या गाडीनी चुकीनी शेळीला उडवलं आणि ती कमळी तिने अनिकाच्या कानाखाली मारली आणि पूर्ण ब्लेझरला शेण लावलं. अनिका, तू एका शेळीला उडवलंस? दिस इज नॉट. तुम्ही सगळे निघा, निघा. अनु बेबी, कोण होती ती? तिची हिम्मत कशी झाली माझ्या मुलीशी असं वागायची? तू नाव सांग. ती इथलीच आहे, गावछाप कमळी. डॅड, आता तू इथली छोटीशी जमीन नाही तर पूर्ण गाव विकत घे. मॉम, हाऊ डेअर शी हिट मी. तिने मला मारलं आणि ते गाववाले माझ्या शेण फेकताना सपोर्ट करत होते आणि तिच्यामुळे तर ऋषी. मॉम, नाही मॉम, आता तिला इथून हकलवायचं. शी मेस्ड विथ अनिका. आता हीच अनिका तिला लेसन शिकवेल. अनु बेबी, अनु बेबी, कोण ही कमळी? सोडणार नाही मी हिला. साहेब, हे आमच्या गावच्या देवीचं यात्रेचं निमंत्रण. साहेब, यंदा देवीची यात्रा एकदम दणक्यात साजरी करायचं ठरलंय. यावर्षी यात्रेनिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर, पोरांसाठी रनिंगची रेस, पालखी, उत्सव, लेझिम, डान्स पथक. अरे ते राहिलंच की. आणि साहेब, उद्याच्याला गावात मुलींच्या कबड्डीच्या स्पर्धेचं नियोजन बी करण्यात आलंय बरं का. कबड्डी आणि मुलींची. होय साहेब.
अहो आमच्या गावच्या मुली नाजूक असल्या तर वाघिणी आहेत वाघिणी. अहो आमच्या मुलींच्या कबड्डी संघानं शेजारच्या गावातल्या सगळ्या संघांनी हरवले बघा. अच्छा, आमच्या कबड्डी संघाची कॅप्टन आहे कमळी. अहो काय गेम खेळती म्हणून सांगू तुम्हासनी, एक नंबर प्लेयर आहे. अहो कमळीनं नुसती मैदानात एंट्री मारली की समोरचा संघ गाठ झालाच. पण अहो त्यासनी मुंबई पुण्यासारख्या सुविधा मिळत नाही ना हो. आता कोल्हापूरला रोजचं जाणं येणं परवडतंय का? या आडगावात आपलं कोणीतरी नाव मोठं करतंय, आनंद आहे की आम्हाला. आमच्याकडून एक विशेष बक्षीस जाहीर. विजेता संघाच्या कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनला मुंबईच्या चांगल्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून आमच्याकडून फ्री ऍडमिशन. वा वा वा, धन्यवाद साहेब, धन्यवाद. आमदार साहेबांचा विजय असो, आमदार साहेबांचा विजय असो. बोल बोल. आहे मी काय म्हणतो, माझी की नाही लई इच्छा आहे बघ मुंबईच्या कॉलेजला जाऊन शिकायची. परत तुझ्याकडे काहीच नाही मागणार, शपथ. जाऊ दे की. तुला कितीदा सांगितलं कमळी, मुंबईला जाऊन शिकायचं नाव बी काढायचं नाही. आणि तुला माहित नाही होय आपली परिस्थिती काय, आपण घर कसं चालवतो, सगळं समजावून सांगायला लागेल बाय तुला. लहान आहेस तू आता. विधभर शेतात दिसभर जाऊन राबतात आबा. आपल्याला परवडणार आहे हे? आणि तू काय लहान नाहीस आता, तुला सगळं समजावून सांगायला. आणि एक गोष्ट कळत नाही, ही गोष्ट तुझ्या डोसक्यात घातली का कुणी? उगा नाही ती स्वप्न नाही बघायची कमळी. गप गुमान ताटात जे वाढलंय ना ते खा आणि ती भांडी घासून घे चल पटकन. मला कळतंय ग सगळं. बर तू म्हणतेस मुंबई आपल्याला परवडणार नाही. अगं मग मी तुला 1 रुपया बी खर्चायला लावणार नाही. तिथं मी माझं माझं कमवून शिकीन की. असल्या कॉलेजात की नाही लई भारी भारी स्कीम असतात. मी देवीला साकडच घातलंय. पुढचा मार्ग देवीच काय ते दाखवेल. उद्या आपल्या गावात मुलींच्या कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आलं आहे. कमळे आता कबड्डीचा सामना रंगणार गे ताई आणि मुंबईला कॉलेजला जाणार गे ताई. मेहनत करूया, ट्रॉफी जिंकूया, ट्रॉफी जिंकूया. टिंग 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 टिंग. या कबड्डी सामन्यात विजयी संघाचे संघनायक आणि उपसंघनायक विशेष बक्षीस म्हणून आमदार साहेबांच्या मदतीने मुंबईतल्या फेमस नामांकित आणि प्रतिष्ठित कॉलेजात खेळाडू कोट्यातून विशेष ऍडमिशन दिलं जाणार आहे. तू म्हणत होतीस ना आपल्याला मुंबई परवडणार नाही. आता बघ मीच मॅच जिंकणार आणि मुंबईच्या कॉलेजात ऍडमिशन बी मिळवणार. संपला की विषय. ये मी तर मुंबईला जात असतो बाई एकदम फस्टात. जय भवानी. आबा ऐकलं की नाही, पोरींची कबड्डी. तुला सांगून ठेवते, तू आपल्या गावच्या शेतात रोजंदारीवर गेलीस तरी मला चालेल, पण त्या कबड्डीचं आणि त्या मुंबईचं नाव बी काढलंस तरी तंगड तोडून हातात देत सांगून ठेवते. आबा आय असं का करायला लागले हो? कसला भारी चान्स मिळालाय.
कबड्डी माझ्या रक्तात आहे की नाही? मी अशी कबड्डी जिंकीन आणि सरळ मुंबईला जाईन, होय की नाही? आबा प्लीज प्लीज, तुमचं ऐकताय की नाही? तुम्ही समजवा की आईला. अगं छकुले, तुझ्या आईला समजून सांगणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे व्हय? आता तुझी आई घरात नाही ना? नाही. आणि ती लवकर येणार बी नाही. होय मग? अगं जा की मग तुझ्या कबड्डीच्या प्रॅक्टिसला येडाबाई. अरे होय रे होय, खरंच आबा तुम्ही या जगातले बेस्ट आजोबा. आय लव्ह यू ओल्ड मॅन. जय भवानी. अनिका यार, का आलोय आपण इथे? इट्स सो बोरिंग. शट अप गाईज. अनिका इथे कशासाठी आली माहिती आहे ना तुम्हाला? ऋषीसाठी. कबड्डी 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 कबड्डी. अनिका लुक, ती तीच आहे ना जिने ऋषी समोर तुझा अपमान केला होता? व्हॉट्स अ नेम? ओ हा, कमळी. कबड्डी 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 कबड्डी. अनिका, तिने आपला इतका इन्सल्ट केला आणि आपण काहीच नाही करायचं? नो तनु, तिने माझा इन्सल्ट केला. शी इज गोना बी बिग टाइम फॉर दॅट. कबड्डी 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 कबड्डी. त्या बघा आल्या शहरी बावल्या. आमची कबड्डीची प्रॅक्टिस सुरू आहे, तुम्ही जावा इथनं, नाहीतर उगाच नजर लावत बसाल. कबड्डी, दॅट्स युअर गेम. अँड तुमचे कॅप्टन कोण आहे? शी इज द कॅप्टन. गावच्या इडियट. काय ग, कबड्डी तुला इतकं सोपं वाटतं? लाईक कॅचिंग चिकन? पक पक पकाय. आणि तुम्हाला स्पोर्ट्सची टेक्निक तरी माहिती आहे का? ए चिमणे, तुम्हाला काय वाटलं आम्ही कबड्डी कोंबड्या पकडल्यासारखं खेळतो काय? मग आता तुम्ही एक काम करा, एखादी कोंबडी पकडून दाखवाच, बघूया की किती सोपं वाटतंय. आणि काय म्हणलीस? टेक्निक. कबड्डीची टेक्निक, नियम सगळंच माहित आहे आम्हाला. ऐकू का? अटॅक, डिफेन्स, स्टॅमिना, ब्रीदिंग, कोऑर्डिनेशन, अँकल होल्ड, हँड टच, फुट टच, एस्केप, डॅश, सगळं माहित आहे आम्हाला. कोंबड्या पकडणं आमचं स्ट्रेंथ आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवतं. शेतातलं काम फिजिकल फिटनेस. फुकणीनं चूल फुकणं ब्रीदिंग, आणि आय मारायला धावली की तो मार चुकवायला जे करतात ना त्याला डिफेन्स म्हणतात. आणि हा, तुमच्यासारख्यासनी वटणीवर आणायला जे करू शकतो त्याला अटॅक म्हणतात. हा मातीतला खेळ आहे आणि मातीतल्या लोकांना येणारच. गाव खेड्यात हा खेळ एवढा टिकला म्हणूनच ह्याला एवढी प्रतिष्ठा मिळाली. कळलं का चिमण्यांनो? ब्रो, बडी बडी बातें. गट्स असतील तर मला हरवून दाखव. टुमॉरो युअर टीम वर्सेस माय टीम. ए, कबड्डी आमचा खेळ आहे. आजपर्यंत एक बी मॅच हरलेला नाही आणि हरणार बी नाही. लेट्स सी टुमॉरो हु इज गोना स्लीप. तनु, आपली टीम बोलवून घे. कॉल दॅम. तुला रॉंग बॅटल चूज केलाय. आय एम नॅशनल कबड्डी चॅम्प. सो नाउ आय विल शो यू. ऑल द बेस्ट ब्रो. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात की नाही त्या ध्यानात ठेवायच्या. जिंकणार तर आपणच आहे. काय बाई, मग माझं जिरल माझ माझी. हे यू गावच्या, वेट. यू लुझर्स, तुम्हाला काय वाटलं तुमच्या गावंढळ लोकांसारखं मी कबड्डी मातीत खेळीन? एओ, जोक्स ऑन यू ब्रो. मी ऑर्गनायझर्सला सांगून आपली मॅच उद्या मॅटवर ऑर्गनाइज केली आहे. Look at their faces, bro.
हे लोक उद्या कसं करणार आहे ना? यांच्याकडे धड कपडे आणि फुटवेअर्स. आणि तुम्ही मॅट तरी पाहिली कधी? नाही ना? मला मज्जाच येणार आहे. तुम्ही उद्या काय करणार आहे? एक काम करा ना, उद्या मॅच मध्ये हरण्यापेक्षा आधीच बॅक ऑफ करा. कारण उद्या पूर्ण टाउन समोर यू गेट डाऊन ऑन युअर नीज. तर त्यापेक्षा आता बॅक ऑफ करा. ए, खेळायच्या आधीच हरायला कोण वाटलं ग तुला? नाही जमायचं. उद्या मी खेळणार बी आणि जिंकणार बी. चला ग. एक गावच्या आय वॉन्टेड टू वॉर्न यू, पण सीम्स लाईक तुला हरायचंच आहे. सो गेट लॉस्ट. तुला तर उद्या बघीन. कमळे, नाही म्हटलं तरी ती अनिका बरोबर बोलतीये. आपल्याकडे ना तसली कापड आहेत ना तसले बुट आहे. आपल्याला मैदानात खेळायची सवय आहे. मॅटवर कसं जमल? आपल्याच गावासमोर आपणच हारणार. छा निंगे, अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे. हे बघा, मला माहित आहे की आपल्याला मॅटवर खेळायची सवय नाही, पण असा मनात ना धीर सोडून कसं चालेल? अगं महाराजांसमोर कितीतरी अडचणी आल्या असतील की अचानक. पन्हाळ्याचा येडा, आग्र्याची कैद आणि किती काय काय. त्यांनी जर असा धीर सोडला असता तर कसं झालं असतं? आपण त्यांच्या गोष्टीतनं काय शिकलो? लढायला उतरायचं ते जिंकण्यासाठी. मनात फक्त एकच ध्यास, जिकायचं म्हणजे जिकायचं. होय की नाही? वय ग माझी गुणाची कमळे. कमळे, तू असं काही बोलतीस की नाही तर मला एकदम स्फुरण चढतंय बघ. आता बघ त्या अनिकाच्या टीमचा कसा धुवा उडतोय तो. एकदम फास्टात. जय भवानी. काय कुठं? असं काय विचारतेस? आज मॅच आहे ना? आज तू कुठं बी जायचं नाही. जायचं नाही म्हणजे? अगं मी कॅप्टन आहे आपल्या टीमची. मीच गेलो नाही तर कसं होणार? मी जाणार. आज माझा जीव गेला तरी मी तुला हितनं नाही जाऊ द्यायची. अगं असं काय करायलीस? जाऊ दे की मला खेळायला. अगं माझ्याशिवाय कशी जिंकणार आपली टीम सांग? जाऊ दे ना. तुला एकदा सांगितलं ना, तू जायचं नाही म्हणजे नाही. अगं असं का करायलीस? अगं सगळे वाट बघायलेत माझी तिकडं. आपल्या गावची इज्जत पडायला लागली. मी जाणार. तुला एकदा सांगितलं ना तुला, तू जाणार नाही म्हणजे नाही. मला माहितीये तुला खेळायला का जायचंय ते. मुंबईचा खूळ अजून डोसक्यातनं गेले नाही ना तुझ्या. बरोबर सांगते ती. तुझे लई लाड झालेत. आता मुंबई विमे काय नाही आणि ते कबड्डी मॅच बी नाही. आमदार साहेबांच्या उपस्थितीत आज जोरदार सामना रंगणार आहे. नेमकं हाय काय? आज आपल्या गावच्या टीमच्या विरोधात मुंबईची टीम खेळणार आहे. सिद्धटेक गावच्या इतिहासात नाजाबाद सामना रंगणार. आणि जर का आपली टीम जिंकली तर धुरळा उडणार. वाजवा. नाही, कुठं मी जायचं नाही. आम्हाला शेतावर जायचं आहे. मी बाहेर न कुलूप लावणार आहे आता. आबा, अहो दार का लावताय तुम्ही? कुलूपान. अगं बघत काय बसलीस? कुलूपान की. आबा असं का करायला? अहो दार का लावलंय? उघडा की. नाही, आम्हाला जायचंय कामावर. मी बाहेर न कुलूप लावलंय. लई वाणपणा करायला लागली आहेस तू. आता कुठे बी जायचं नाही. आबा का असं वागतायत आज? नक्कीच यांच्या डोसक्यात काहीतरी आयडिया आली असणार. अरे देवा, पण जेव्हा जेव्हा यांची आयडिया येते तेव्हा तेव्हा माझीच वाट लागते. नाही देवा, प्लीज आज असं काय होऊ देऊ नको प्लीज. सरू, मी दाराला कुलूप लावले. आता ती कुठे बी जाणार नाही. चल आपण जाऊया शेताकडे. मी पण कुठं बी जाणार नाही. हितच थांबणार आहे. हित थांबणार आहेस म्हणजे? शेतातली कामं कालच संपली. सरू, सरू
चलू अगे शेतातली कामं अशी सप्त्यात होय कधी हा नाही कामं पडलीत अजून चल बरं ठीक आहे येतो मी आधी ती चाबी द्या माझ्याकडं किल्ली कशाला नीट ठेवतो की जपून नीट आबा तुमचा ओल्ड मॅन आणि नातीचा खेळ मला चांगलाच ठाऊक आहे आता जाऊ चला लवकर लय कामं पडली चला 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 ओ आबा चला आलो 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 आय थांब की आय आबा काहीतरी करा की प्लीज आबा माझी मॅच आबा प्लीज आबा 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 प्लीज आय तेव्हा आता मी काय करू मॅच खेळलोच नाही तर जिंकणार कसं आणि जिंकलोच नाही तर शिकायला मुंबईला जायचं शेवटचा चान्स बी हातातनं जाईल आणि ही आली जबरदस्त देखणी टीम मुंबई क्या बात है रुबाबा टीमचा आणि या टीमची कॅप्टन आहे अनिका महाजन एका जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे टीम मुंबईसाठी काय रे टोण्या कमळीला जाऊन मदत कर तिच्या आईने तिला घरात कुलूप लावून कोंडून ठेवले निंगे आपल्यात आधीच एक प्लेअर कमी आहे बघ आणि तू गेलीस तर डिस्क्वालिफाय होणार आपण अगं पण कमळी वय निंगे जे मी खरं बोलते आपण स्पर्धेतनं बाहेर गेलो तर आपला उपयोग काय देवी आई आता तूच कोणाला तरी पाठव कमळीच्या मदतीसाठी तुला तर माहित आहे ही मॅच कमळीसाठी किती महत्त्वाची आहे ते आम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणे किती गरजेचं आहे सपान फुलले होते कमळी ठिणग्या पुढ्यात आल्या ओ